नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, हे वर्ष अतिशय अडचणींचं आहे. पहिल्यांदा पाऊस, नंतर पडणारी थंडी आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ता देखील ज्या बागा 50-60 दिवसाच्या पुढे आहेत, काही 70 दिवसाच्या पुढे आहेत, काही 90 दिवसाच्या आहेत, काही पाणी उतरायला लागले, काही माल तयार आहेत. आणि ह्या अशा वातावरणामध्ये मागच्या 8 ते 10 दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये भुरी कमी अधिक प्रमाणात अनेक बागांमध्ये दिसत आहे. आता भुरी येण्याचं मेन कारण म्हणजे निश्चित आपली वाढणारी थंडी. तापमान 8-10 डिग्रीपर्यंत खाली आले, काही ठिकाणी 2-3 डिग्रीपर्यंत खाली आले. दुपारचं निरभ्र आकाश, कोरडं हवामान, वाढलेलं तापमान, दिवसा 25-30 डिग्रीपर्यंत तापमान, संध्याकाळी 10च्या आत तापमान, त्याचबरोबर वातावरणामध्ये संपूर्ण कोरडेपणा, यामुळे भुरी वाढायला अतिशय पोषक क्लायमेट आहे. त्याचबरोबर आपल्या वेलीमध्ये म्हणावं असं स्टोरेज नाही. आपण बघितलं की स्टोरेज नसल्यामुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. घट देखील निघालेले नाही. तर वेलीमध्ये जे स्टोरेज व्हायला पाहिजे ते स्टोरेज नाही आहे. त्याचबरोबर आपण जे स्प्रे घेतोय भुरीसाठी, त्या स्प्रेचं चांगल्या प्रकारे कव्हरेज नाही आहे. त्याचबरोबर स्प्रेमधलं जे अंतर आहे, झाडावर माल नसल्यामुळे बरेच शेतकरी जे 5व्या-6व्या दिवशी आपण भुरीसाठी स्प्रे घ्यायला पाहिजे ते 10-10, 15-15 दिवस स्प्रे घेत नाही आहे. त्याचबरोबर जनसंख्या कमी असल्यामुळे बरंचसं लक्ष, आपला फोकस हा घडाचा आकार वाढवणे, मण्याची साईज वाढवणे, याच्यावरती आपला फोकस ह्या 50, 60, 70, 80 दिवसामध्ये आहे. आणि बरेच शेतकरी पण म्हणतात की फुगवणीसाठी काय करायचं सर, त्यासाठी देखील आपण एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. त्याच्याविषयी आज आपण बोलत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाण्याचा ताण कुठेतरी पडतोय. पाण्याच्या ताणामुळे अजून कोरडेपणा वाढतोय, पाण्याचा इम्बॅलन्स आपण म्हणूया. आणि त्यामुळे देखील या सगळ्या कारणामुळं, त्याचबरोबर न्यूट्रिशन इम्बॅलन्स, मी नेहमी म्हणतो की ह्या वर्षी धो पावसामध्ये आपल्या रूट झोनमधलं, वरंब्यामधलं, जमिनीमधलं नायट्रोजन तर वाहूनच गेलंय, त्याचबरोबर फॉस्फरस, पोटॅश देखील वाहून गेलंय. आणि विशेष करून पोटॅशची डिफिशियन्सी असेल तर त्या ठिकाणी तुमची भुरी वाढण्यास मदत होती. त्यामुळे पोटॅशकडे देखील आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं सोर्स आणि सिंक, पाणी जास्त आहे पण घटसंख्या कमी आहे, त्या ठिकाणी देखील फुगवणीला अडचणी येते. आपण मागे बघितलंय. त्याच पद्धतीने घटसंख्या कमी आहे, परंतु मग मी खतं किती टाकायला पाहिजे, टाकू का नको खतं, इथून आपली सुरुवात झाली आहे की माझ्याकडे घडच 10-15 आहे तर मी खतं का टाकायचे आणि खतं टाकायचे, टाकू का नको, त्याचबरोबर खर्च करू का नको, अशा ह्या सगळ्या गडबड गोंधळात, द्विधा मनस्थितीमध्ये काय करू नये, खर्च करू का नको, परवडेल का नाही, पैसे होतील का नाही, अशा ह्या सगळ्या द्राक्षाच्या विवंचनेमध्ये आपला 50% शेतकरी कन्फ्युजनमध्ये आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो, महाभारतामध्ये अर्जुन देखील अशाच ह्या कन्फ्युजनमध्ये पडलेला होता. परंतु भगवान श्रीकृष्णानं त्याच्यामधला जे कन्फ्युजन आहे की माझ्यासमोर माझे नातेवाईक, भाऊ, चुलत भाऊ, गुरु, आजोबा हे सगळे मंडळी असताना मी लढावं का नाही, त्याच पद्धतीचा संभ्रम हा आपल्या द्राक्ष बागायतदारांच्या समोर आहे की घटसंख्या कमी आहे, खर्चाला परवडल का नाही सर, खतं टाकू का नको. तर असा सगळा संभ्रम अवस्थेमुळे देखील आपला फोकसच म्हणूया की कुठेतरी आपण द्विधा मनस्थितीमध्ये असल्यामुळे आपल्याला काम करायला, एक चालना द्यायला, एक मागून पुश हा भेटत नाहीये. परंतु मित्रांनो, मनाची द्विधा अवस्था हे मोठं पाप आहे असं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. जे काही अर्जुनाला सांगितलं ते आपल्यासाठी सुद्धा लागू आहेत. आणि त्यामुळे कुठलंही काम करताना करायचं तर करायचं, नाही करायचं तर मग बाग तोडून टाक. परंतु जर 10-15 घड आहे, करू का नको, खर्च करू का नको, खत टाकू का नको, अशा ज्या संभ्रमावस्थेमध्ये आज आपण 60-70-80 दिवसापर्यंत आलोय, तरी ती संभ्रमावस्था आपली जात नसेल तर त्याला काही अर्थ नाही. आपल्याला पण त्या अर्जुनासारखं गांडीव धनुष्य घेऊन आपल्याला आहे त्या परिस्थितीबरोबर लढायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या मनातलं कन्फ्युजन काढून आपल्याला आपली जी बाग आहे, भले 10-15 घड असेल, त्याच्यावरती पूर्ण फोकस देऊन साईजवरती लक्ष देणं गरजेचं आहे, पाणी नियोजनावर लक्ष देणं गरजेचं आहे, अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनावर लक्ष द्यायचं आहे, येणारे रोग, भुरी, मिलीबग याच्यावर देखील लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे एक जे आपली मनाशी संभ्रमावस्था आहे, त्याचाच आपण जेव्हा लूज होतो तेव्हा आजूबाजूला आपल्या संकट हे टपून बसले असतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे आपल्याला टाईट सिक्युरिटी भुरीसाठी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता ही सगळी कारणं आपण बघितले की भुरीसाठी आपल्या बागेमध्ये कमी अधिक प्रमाणात हे 100% कारणापैकी एक तरी कारण आपल्याकडे असणार आहे. तर मित्रांनो, आपण बघूया की आपल्या अशा ह्या कमी जास्त भुरी असेल किंवा काही मित्राकडे भुरी अजिबात देखील नाहीये परंतु येण्याची शक्यता आहे, तुमच्याकडे काही वेळेस कमी भुरी असेल परंतु ती वाढण्याची शक्यता आहे. तर अशा ह्या अवस्थेमध्ये आपल्याला भुरीचा जर बंदोबस्त करायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भुरीसाठी एनआरसी ग्रेप्सने दिलेले जे औषध आहे, तो चार्ट आहे. जसं सिस्टेन घ्या, लोकलचा प्लॉट असेल तर कॉन्टाप घ्या, टोपाज घ्या, लुना घ्या, ॲक्रेशियो, मेरिओन, सल्फर, कॅरेथन यासारखे औषध तुम्ही टप्प्याटप्प्याने घेत चालला असेल. परंतु 50-60 दिवसानंतर एक्सपोर्टची बाग असेल तर आपण काय करू काय नाही अशा मोठा संभ्रम असतो, तिथे पण आपला आलेला असतो. आणि त्या ठिकाणी आम्ही अतिशय ज्या बागा 60 दिवसाच्या
दिवसाच्या पुढे त्या ठिकाणी आपण सल्फर 1.5 किलो आणि पोटॅशियम बायकार्बोनेट 1 किलो, एशएस, चिमा, ॲग्रोफॅब, आदिती किंवा अजून ग्रेप मास्टर ह्या चांगल्या मशीन घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे स्प्रे आपल्याला 70-65व्या दिवशी एक स्प्रे, परत 10 दिवसांनी दुसरा, 80-85व्या दिवशी स्प्रे आणि पुन्हा एक स्प्रे आपल्याला 100-105 दिवसाच्या आत बाहेर घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर सल्फर अधिक पीबीसी आलेली भुरीचं इरेडिकेशन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. हा स्प्रे जर तुम्ही टाळला तर तुम्ही टाळतातच, कारण यशला परत 1,500 रुपये का द्यायचे? सल्फर तर 200 रुपयालाच भेटतंय, पीबीसी तर अजून 100 रुपयाला भेटतंय. म्हणजे 300 रुपयाच्या स्प्रेसाठी 1,000 रुपयाचं 1,500 रुपयाचं यशस का वापरायचं, असा अतिशय चांगला प्रश्न तुमच्या मनात आहे. मग तुम्ही म्हणता सर आम्ही सल्फर 200 घेतो प्लस पीबीसी घेतो आणि आमच्या ट्रॅक्टरनं आम्ही फवारणी करतो. किंवा सर काही मित्र म्हणतात सर आमच्याकडे एटीआर फुलं आहे, आम्ही 150 पाण्यामध्येच पूर्ण बाग कव्हर करतो. अरे पण नक्कीच एटीआर फुलं असल्यामुळं चांगलं कव्हरेज व्हायला मदत होते असं नाहीये. एटीआर फुलाचा प्रेशर किती? एटीआर फुलामुळे सगळ्या टॉपच्या तिथं कॅनोपीच्या वरती अजिबात प्रेशर जात नाही, तिथं भुरी वाढते, तिथं चांगलं कव्हरेज भेटत नाही आणि आ बैल मुझे मार त्या पद्धतीनं आपलं एटीआर फुलं वापरले, तुम्ही मेहनत केली, परंतु तिथं ज्या फोर्सनं एशएस मशीनचा जो फोर्स असेल, चिमा मशीन पूर्ण झाडाला ओलांड्याला हलवून टाकतं आणि तुमच्या एटीआर फुलामुळे एक पान देखील हलत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे कव्हरेज अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी भले तुमचे 1,000-1,200 रुपये जात असतील, परंतु त्या ठिकाणी मात्र तुम्हाला ह्या चांगल्या मशिनरीचा वापर करणं तितकाच महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही साध्या ट्रॅक्टरनं 300, 400, 500च्या वरती जर सल्फर घेतलं तर त्या ठिकाणी तुमच्या मण्यावरचे डाग देखील व्हाईट डाग पडतात. ते देखील आपली व्हॅल्यू, आपल्या मालाची व्हॅल्यू कमी करत असते आणि त्या ठिकाणी चांगलं कव्हरेज देखील आपल्याला मिळत नाही. तसेच मित्रांनो, आपण बरेचसे बागायतदार, बरेचशा कंपन्या ह्या शेवटच्या टप्प्यात आणि आमचे NRCचे शास्त्रज्ञ देखील म्हणताय की शेवटच्या टप्प्यात भुरी आली तर हे बॅक्टेरिया घ्या, त्या बॅक्टेरिया घ्या. खरंच फक्त बॅक्टेरियानं जर भुरी कंट्रोल होत असेल तर त्यांनी आजही जिल्ह्यामध्ये, गावागावामध्ये हे बॅक्टेरिया स्प्रे त्यांनी 5 वेळा सांगितलं, 5 लिटर सांगितलं, आपण 25 लिटर घेऊ, पण बॅक्टेरियावरती कुठल्याही शास्त्रज्ञानं भुरी कंट्रोल करून द्यावी. अन्यथा हा फक्त मार्केटिंगचा फंडा करून आपल्या शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा पाडण्याचा उद्योग सगळीकडे सुरू आहे असं मला वाटतं. तर बॅक्टेरियावर किती डिपेंड राहायचं? मी काय बॅक्टेरियावाल्यांचा दुश्मन नाही, बॅक्टेरिया कंपन्यांचा काही मी दुश्मन आहे असं नाही, परंतु आणीबाणीच्या काळात भुरी दिसताय आणि तुम्ही बॅक्टेरिया फवारायला लावताय, तर खरंच आलेली भुरी जर एखाद्या बॅक्टेरियानं जात असेल तर त्या ठिकाणी डेमो घेऊन, त्या ठिकाणी त्या कंपन्याने देखील डेमो घ्यावा. आणि जर त्या ठिकाणी कंपनी म्हणत असेल 5 लिटर औषध वापरायचं, 5 वेळा वापरायचं, तर आम्ही 10 वेळा वापरू. 5 लिटरच्या ठिकाणी 20 लिटर आम्ही विकत घेऊन जाऊ. परंतु अशा पद्धतीचा डेमो घ्यायला मी नेहमी चॅलेंज देत असतो अशा कंपन्यांना. अगदी NRCच्या सायंटिस्टला पण देत असतो. परंतु कुठेतरी मार्केटिंग फंडे करून आपल्याला आधीच आणीबाणी आहे, आधीच कमी माल आहे, आधीच शेतकरी मेटाकुटीला आलाय, यासाठी आपल्याला परफेक्ट असं सोल्युशन देणं, प्रत्येक चांगल्या तज्ञाचं, प्रत्येक चांगल्या माणसाचं, प्रत्येक चांगल्या मित्राचा सल्ला देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आलेली भुरी घालवण्यासाठी सल्फर अधिक पीबीसी तुम्ही नक्की घ्या आणि भुरी येऊ नये म्हणून देखील सल्फर पीबीसी तुम्ही नक्की घ्या. आणि त्याचबरोबर सल्फर धुराळणी आपल्याला परत 70व्या दिवशी, 90व्या दिवशी आणि 110व्या दिवशी सल्फरची धुराळणी देखील ही नक्की घ्या. हे अतिशय महत्त्वाचे काम आहे. इथं काही कॉम्प्रोमाइज नाही. सल्फर आणि पीबीसी तुमचं बाग लोकल असो की एक्सपोर्ट असो, आलेली भुरी घालवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे इतर कुठल्याही भूल थापांना बळी न पडता सल्फर पीबीसीचे स्प्रे तुम्ही घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. परत तुम्ही म्हणाल की सल्फर पीबीसी मारलं पण माझ्या साध्या ट्रॅक्टरनं मारलं, मी एटीआर फुलं लावून मारलं, तरी देखील तुमच्याकडे भुरी येणार आहे, कारण त्या ठिकाणी चांगलं कव्हरेज, चांगलं कॉन्सन्ट्रेशन हे अतिशय महत्त्वाचं. पुढचा जो मुद्दा आहे की भुरी का आली, त्याच्यावर काय उपाययोजना करायचं, तर त्या ठिकाणी आपल्याला पोटॅश लेवल आपल्या झाडामध्ये वाढवणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी आपण 13-0-45 फॉस्फरिक ऍसिड SOP ड्रिपमधून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पोटॅशचे स्प्रे देखील वरती घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि मित्रांनो, आपण बघितलं की ह्यावर्षी न्यूट्रिएंट इम्बॅलन्स झालंय पाण्यामुळं, लिचिंग लॉस झालेले. त्यामुळे पहिल्या फेलफूट नंतर, पोग्यानंतर, फ्लावरिंग नंतर, सेटिंग नंतर किंवा अगदी 50-60 दिवसाला देखील आम्ही युरिया दिलेला आहे. जवळजवळ आम्ही 40 ते 50 किलो युरिया माझ्या व्हिडिओमधून बघा कंपल्सरी द्यायला लावलाय. 15 किलो, 20 किलो 3 वेळेस युरिया द्यायला लावलाय. आणि त्या ठिकाणी जेव्हा युरिया वाढवतो, जर 50 किलो युरिया वाढवला असेल तर आपल्याला पोटॅश 100 किलो देणं गरजेचं आहे. त्यामध्ये 50 किलो SOP, 50 किलो MOP देणं गरजेचं आहे. जर तुम्ही 60 किलो पर्यंत युरिया पहिल्या 60 दिवसामध्ये दिला असेल तर त्या ठिकाणी 60 किलो SOP, 60 किलो MOP देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही 70 किलो युरिया वाढवला असेल तर त्या ठिकाणी 70 किलो SOP आणि 70 किलो MOP देणं, ड्रिपनं देणं अतिशय महत्त्वाचं आहे. युरिया नायट्रोजन आपण पहिल्या 60 दिवसापर्यंत वाढवतो, 70 नाही 60 दिवसापर्यंत वाढवतो आणि पुढच्या 60 ते 110 दिवसापर्यंत आपल्याला पोटॅश वाढवायचं आहे. तर हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे.
हा चार्ट खूप सोपा आहे, खूप सिंपल आहे आणि तितकाच अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर अशा पद्धतीनं नायट्रोजन आणि पोटॅशचं नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. पोटॅश लेवल वाढवणं अतिशय गरजेचं आहे. तर आपली बाग घरी बसून 100% वाचेल. चांगलं वजन, चांगलं टिपिंग क्वालिटी, चांगला मजबूत माल, चांगली शुगर, चांगली साईज देखील आपल्याला नक्की मिळेल. तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमंडळापर्यंत नक्की शेअर करा. अद्याप तुम्ही ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड केलं असेल तर आजच डाउनलोड करा आणि त्याचबरोबर तुमच्या बागेचा फोटो करून आम्हाला नक्की पाठवा. धन्यवाद.